नमो नमः. आज आपण विद्याधनम सर्वधनप्रधानम या विषयावर संस्कृतमधून निबंध बघूया. तर निबंध लिहित असताना तुम्ही पहिल्यांदा हे सुभाषित लिहू शकता. न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम्. विद्याधनं चोरहार्यम नास्ति, म्हणजे विद्या हे धन चोरांकडून चोरले न जाणारे आहे. राजहार्यम न, राजाकडून सुद्धा हरण केले जाऊ शकत नाही. भ्रातृभाज्यम न, म्हणजेच भावांमध्ये सुद्धा त्याची वाटणी होऊ शकत नाही. व्यये कृते अपि तत् नित्यं वर्धते एव. व्यये कृते म्हणजेच खर्च केले असता, म्हणजेच दुसऱ्याला दिले असता, विद्या दुसऱ्याला दिली असता, तत् नित्यं वर्धते एव, ते नेहमी वाढतच जाते. सत्यमेव विद्याधनं सर्वधनप्रधानम अस्ति. खरंच आहे, विद्या हे धन, विद्यारूपी धन सर्व प्रकारच्या धनांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. विद्या मनुष्यस्य तृतीयं नेत्रम अस्ति. विद्या हा माणसाचा तिसरा डोळा आहे, तृतीय नेत्रच आहे. विद्यायाः अभावे मनुष्यः अंधः एव. विद्येशिवाय असलेला माणूस एक प्रकारे आंधळाच आहे. विद्यया एव मनुष्यः उन्नतिं कर्तुं शक्नोति. विद्येमुळेच माणूस त्याची प्रगती करू शकतो. ज्ञानेन एव मनुष्यस्य यशः जगती प्रसरति. ज्ञानानेच माणसाचं जे यश आहे त्याचा सुद्धा जगामध्ये प्रसार होतो. विद्या मानवस्य अपूर्वः कोशः वर्तते. विद्या हा माणसाचा अपूर्व असा कोश म्हणजेच खजिना आहे. दानात विद्या वर्धते. दान केल्याने विद्या किंवा ज्ञान वाढत जाते. संचयात विद्या नश्यति. संचय केल्याने म्हणजेच साठवून ठेवल्याने त्याचा नाश होतो. कुबेरस्य अपि असीमः कोशः व्ययात केषुचित् दिनेषु निश्चितमेव रिक्तः भविष्यति. काय म्हटलंय? कुबेरस्य म्हणजे कुबेराचा जो खजिना आहे तो सुद्धा व्ययात केषुचित् दिनेषु निश्चितमेव रिक्तः भविष्यति. व्ययात म्हणजे खर्च केल्याने कोणत्या ना कोणत्या दिवशी निश्चितच रिकामा होऊ शकेल. परंतु विद्याधनं व्यये कृते अपि नित्यं वर्धते एव. पण विद्यारूपी जे हे धन आहे हे खर्च केल्यानंतरही नेहमी वाढतच जाते. मनुष्यः विद्यया एव धनं प्राप्नोति. माणूस विद्येमुळेच धन प्राप्त करू शकतो. ज्ञानहीनः मनुष्यः पशुतुल्यः एव. म्हणजे ज्ञानहीन माणूस पशूंप्रमाणेच आहे. विद्यारहितः मनुष्यः पशुवत आचरति. आणि विद्येशिवाय असलेला माणूस हा पशूंप्रमाणे वागतो. अतः म्हणून तम विद्याविहीनः पशुः इति कथ्यते. म्हणून विद्येशिवाय असलेल्या माणसाला काय म्हटलं जातं? पशुच म्हटल्या जातं. विद्यया एव महापुरुषाः स्वकार्याणि कर्तुं समर्थाः अभवन्. विद्येमुळेच महापुरुष स्वतःची कामे करण्यास समर्थ आहेत. विद्या माता इव पालयति. विद्या आईप्रमाणे पालन पोषण करते. पिता इव हिताय योजयति. वडिलांप्रमाणे हिताची योजना करते. आणि कांता इव आनंदयति. आणि कांता म्हणजे पत्नी, पत्नीप्रमाणे आनंद देते. ज्ञानप्रियाः जनाः एव शांतिप्रियाः भवन्ति. ज्ञानप्रिय लोकच शांतिप्रिय होतात.
कश्चित कवीना सत्यमेव उक्तम, कोणा एका कवीने खरंच म्हटलं आहे आणि त्याच्यानंतर हे सुभाषित लिहू शकता. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात. याचा अर्थ, हे भारती देवी म्हणजेच हे सरस्वती देवी, तुझा हा ज्ञानरूपी खजिना खरोखरच खूप अपूर्व आहे, कारण खर्च केल्याने तो वाढतो, उलट साठवून ठेवल्याने नष्ट होतो. अतः विद्याधनम सर्वेषु धनेषु श्रेष्ठम धनम अस्ति. म्हणून विद्यारूपी धन हे सगळ्या धनांमध्ये श्रेष्ठ धन आहे. तर हा होता निबंध विद्याधनम सर्वधन प्रधानम. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.